नमस्कार मित्रांनो. मी कॅमेरा समोर कधी बोलत नाही, पण आज बोलावंसं वाटलं. त्यामुळे आज पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर आलेली आहे. तर काल मी एक बातमी बघितलेली, की लाडक्या बहिणीचा लाभ एका कुटुंबामध्ये 2च महिलांना मिळणार. काही दिवसापूर्वी अशीच एक बातमी होती, की शासकीय नोकरीमध्ये असणाऱ्या महिलांनी सर्व्हिस बुकमध्ये जो काही त्यांना लाभ मिळतो, तो दोन्हीपैकी एकींनाच मिळणार. म्हणजे एकतरी आईला किंवा एकतरी सासूला. मग आता त्या मुलीने लहानपणापासून आई-वडिलांनी त्यांना लहानाचं मोठं केलेलं असतं. कष्ट करून शाळा शिकवलेली असती. गव्हर्नमेंट जॉब मिळेपर्यंत त्यांना सांभाळ केलेला असतो. आणि लग्न झाल्यानंतरही जो कोणी जोडीदार आहे, तो त्याच्या आई-वडिलांनी चांगले संस्कार करून चांगला जोडीदार आपल्याला मिळालेला असतो. आता त्या मुलींसाठी दोन्हीही कुटुंब सारखीच असतात. त्यामध्ये तिने कोणाचं नाव निवडायचं? हा मोठा प्रश्नच आहे. जरी काही सासरचं नाव ठेवलं तरी आई-वडिलांना वाईट वाटणार. आई-वडिलांचं नाव सर्व्हिस बुकमध्ये ठेवलं तरी सासरी असं वाटणार, की इकडचं खाऊन तिकडच्या लोकांची काळजी हिला. आणि याच्यामध्ये कौटुंबिक हिंसाचार पुन्हा वाढतच जाणार. असाच प्रकार पुन्हा काल एकदा घडला. आणि याच्यावर एक छोटासा लेख मी लिहिलेला आहे. मी पुन्हा वाचून दाखवेन तुम्हाला. तो तिचा प्रश्न या नावाने आहे. आणि कालही असंच झालं. आणि यामध्ये आता अशी काही कुटुंब आहेत, त्यामध्ये 2, 3, 4 अशा महिला राहतात. आणि प्रत्यक्षात त्या वेगळ्या राहिल्या तरी कागदपत्र जे काही त्यांचं रेशन कार्ड आहे त्याच्यामध्ये एकत्रितच नाव आहे. तर पुन्हा एकदा शासनाने तो तिचा प्रश्न म्हणून तिच्यावर सोपवलेला आहे. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हा ब्लॉग कसा वाटला तोही सांगा. धन्यवाद.